पद्धतीने असं समजायचं का मुख्यमंत्री साहेब आता की जो खंडणीतला आरोपी आहे तो तुमचं सरकार चालवतो, तुम्हाला पण स्वतः चालवतो, मोदींपेक्षा मोठा लागला की काय हा की ज्याला तुम्ही आरोपी करू शकत नाही 302 मध्ये? कोणचं राजकारण चालवलं तुम्ही? कोणचं सरकार चालवायला लागला तुम्ही की तुम्हाला 302 मध्ये एक भंगारवाड्या नाल्याची जात ती भंगार ती त्याला तुम्हाला साधं 302 मध्ये घेता येत नाही. संयम सुटण्याचं कारण सांगतो. आज लेकरू आत्महत्या करायचं म्हणलं, आमची अस्सा लावला नाही, आम्ही अन्याय नाही सहन करू शकत म्हणून आमचाही संयम सुटायला लागला. शब्द सुद्धा आता त्याच पद्धतीचे पडणार. या कुटुंबाला धक्का लागला ना, देशमुख कुटुंबाला, फडणवीस, तर तुम्हाला सांगतो आम्हाला सुद्धा मराठीमध्ये हे ध्यानात ठेवा. तुम्ही जर चुकीच्या दिशेनं तपास केला, यंत्रणेचा गैरवापर करू आणि देशमुख कुटुंबातल्या एकाही माणसाला जर त्यांच्या जीविताला काही झालं, आरोपी जर सुटला, तर धनंजय मुंडेची टोळी तिचं जगणं मुश्किल करेल. कारण आपल्याला संयम नाही आणि एकदा जर डोकं खराब झालं, आम्ही सुद्धा मराठी, तुम्हाला जर राज्यात विद्रोह करायचा आता मुख्यमंत्र्यांनी ठरविला असेल तर मराठ्यांचा आमचा नावेला, त्याला नावेला हे काय ते थोडंफार इकडे तिकडे गवत उगल्यासारखे. एकदा जर आमचा संयम सुटला तर अवघड होणार. कारण तुमची मगरुरी, माज आणि मस्ती हे जिरवायचं काम सरकारचं असतं, फडणवीसांचं असतं. ते जर कुटुंबाला गोड बोलून मुंबईला बोलवून देत आहे, आश्वासन देत आहे, शब्द देत आहे, आणि ते जर पुरं करत नाही, म्हणजे तुम्ही गोड बोलून असं कनायन करायला लागले की कुटुंबालाही बोलायचं आणि त्या भंगार पिलावळी म्हणजे ते आरोपी या सगळ्या पिलावळीला सोडायचा प्रयत्न करायला लागले. एकीकडून तुम्ही कुटुंबाला विश्वासात घेणार, त्याच्याशी दगाफटका करणार आणि पुढे चालून असं तर म्हणणार नाहीत ना बहुतेक मुख्यमंत्री आम्ही तपास केला, पण तपासात आढळून नाही आला, सोडून देणार. इथं प्रक्रिया नाही चालली बरोबर, अशी शंका फडणवीस साहेब आता यायला 100%. कारण तुम्ही मुंबईला त्यांना बोलवलंय, खरं तर दुःखाच्या ठिकाणी जायची प्रथा आहे या राज्याची, सांत्वन करायची. ते दुर्दैव म्हणायचं मराठ्यांचं, गरीबाचं नाविलाज आहे. मराठ्यांवरती कायमच अशा चाली झालेल्या काय. त्याच्यामुळे तरीही मुख्यमंत्री चांगला माणूस आहे, न्याय देईल म्हणून कुटुंब आपल्या स्वतःच्या भावाचं रक्त सांगलं, हत्या झाली, तरीही डोळे पुशीत 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 कुटुंब न्यायासाठी फडणवीसच्या दारात गेला. आणि त्या दारात जाऊन जर न्याय मिळणार नसला तर कुटुंब हातात त्यांच्या लक्षात आलं आपण जाऊन न्याय मिळणार नसला तर अवघड ते आत्महत्या करायला निघाले. म्हणून फडणवीसांनी याच्यात लक्ष घालणं इतक्यासाठी गरजेचं होतं. इथून पाठीमागच ही जी साखळी होती ना, ही साखळी खूप स्ट्रॉंग नेटवर्क आहे. धनंजय मुंडेंनी केलेलं काही भंगार टोळी लाभार्थी तयार केली तिनं राज्यात. त्या टोळीनं राज्यात धुमाकूळ घातला. जी खंडणी खोर आहे त्याला कोणी सांभाळलं? मुख्यमंत्री फडणवीसनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता ज्यांनी खंडणी मागितली तो एक आरोपी, त्याच्यानंतर त्याने खून करायला पाठवले
त्या नाण्याच्या दोन बाजूमध्ये एकच 302 मध्ये सगळे या खंडणी खोराला आणि खून करणाऱ्याला घेऊन कोण पळाला, यांना घेऊन कोण पळाला, हे सुद्धा 300-200 रुपये पाहिजे. जेवढे असतील तेवढे. याला पुण्यात कोण घेऊन पोलीस सांभाळ ते घर, त्या घरातले महिला सहित 302 मध्ये आरोपी पाहिजे.